बाबा काय रे पोरं ते पैसे पाहिजे होते. कशासाठी? कॉलेजला गॅदरिंग आहे गो, ते गॅदरिंग साठी पैसे लागतात. हा दरबारी असते नाही का तुमचं ती? यंदा काय करतोय? यंदा नाटक आहे. नाटक करतोय व्हय? हो. आईला. आणि तू मी पण नाटक करते. किती द्यायचे पैसे तुमचे? 1000. हे घ्या. ओके. आणि हे 500 राहू द्या, खर्च आहे तुम्हाला दोघात घ्या. बरं चालते. अरे पण कवा आहे काय आम्हाला सांगा ना, मी बी येतो. नाट म्हणजे कार्यक्रम तसा परवा दिवशी आहे, हा पण तुम्ही नका येऊ. नका येऊ म्हणजे? अरे बघू दे की आमच्या सारख्याला बी. तसं नाही, ते नाही का म्हणजे ह्यावेळेस पॅरेंट्सला अलाउड नाहीये. फक्त पोरच आहेत. हा. पत्र काढलंय कॉलेजनी, पालकाला घेऊन येऊ नका म्हणून. अच्छा पाल. हा 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 मी म्हणलं पॅरेंट नाही पण आई बाप चालत असते ना, म्हणजे कुणीच नाही चालत मला. पॅरेंट्स म्हणजेच आई वडील वगैरे. आम्हाला काय करायचं आता ती. बरं चालतंय बाबा, तुमचं तुम्ही व्यवस्थित करा. हा हा चालतंय चालतंय. येऊ का मग मी? मला ही बॅटरी आहे ना रिपेअरिंगलाच टाकायला लागेल. मला वाटलं आता कशाला आणि का एवढे सगळे विचारतात का काय. जाऊ दे चल. आईला याला एक काय झालंय काय माहिती. ते आईला मोबाईल विसरला वाटतंय. ते अरे मी तुला तेच सांगतोय. अरे नाही बाबा, माझ्या वडिलांना कार्यक्रमाला घेऊन यायला जमायचं नाही मला. हा त्यानं लय मोठं काम आहे. हा चालतंय, आपण आपलंच करू. ठेवू का? हा हे बघ दादा, तू हे लय बरं केलं माहिती का, बाबांना येऊ नको म्हणाला. मग काय तर कसं वाटतं त्यांना कॉलेजला घेऊन जायला. तेच की, मला पण लय लाज वाटते. अरे बाकीचे आई वडील बघणारे किती टॉप टॉप मध्ये राहतात, किती छान येतात, आणि इथं आपले बाबा. मग त्यांचे कपडे बघ, इन बिन करून इस्त्री बिस्त्री करून सेंट मारून असतात. नाही तर आपलं इथं फाटलंय, हे मळलंय, शर्टाला कुठंतरी उसावलंय, आणि टोप्या तर असलाय घालतात रे. छी 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 छी. काय ते कसं वाटतं ना, ते लय किळस वाटते राव त्यांची. मला पण अरे अशी लाज वाटते ना, सांगू पण वाटत नाही. वडील आहे म्हणून माझं, त्यापेक्षा घेऊन गेलं ना परवडतं. बाबा तुम्ही बाहेर गेलते ना? हा नाही गेलो होतो बाहेरच मी. हा मग माझा फोन इथं राहिला म्हणून आलतो. फोन बघा इथे. हा येऊ का बरोबर? हा हा आणि हा ते कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे ना तुमच्या? आहे ना, आहे ना. आई बाप नक्की बोलावलं नाही त्यात? नाही. हा नाही 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 का लाज वाटते आई बापाची तुम्हाला? नाही तसा नाही, नाही वाटत. अरे सगळं ऐकलंय तुमचं बोलणं मी. मला आयुष्यात वाटलं नव्हतं कधी का माझ्या पोरांना माझी लाज वाटेल म्हणून. अरे इतक्या खालच्या पातळीचा विचार करायला लागलो तुम्ही. तुम्हाला ज्यांनी जन्म दिलाय, तुमच्यासाठी ज्यांनी कष्ट केले, त्यांचीच लाज वाटायला लागली का तुम्हाला? काय तर म्हण आमच्या बापाचा अवतार काय? अरे तुमचा बाप राबतोय, कष्ट करतोय म्हणून त्याचा अवतार आहे. घरी जर बसून खाल्लं ना आईचं तुकडं तुमच्यावानी आम्ही, तर आम्हाला बी चांगलं राहता येतं. आणि कशाची लाज वाटत रे तुम्हाला? या टोपीची? अरे या टोपीची किंमत माहिती आहे का तुम्हाला? आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून कितीतरी स्वातंत्र्य सैनिक बलिदान दिले ना ज्यांनी, ते हे टोप्या घालून केलंय त्यांनी काम. स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीचं प्रतीक होती ही टोपी. शेतकरी बापे म्हणून तुम्हाला लाजा वाटतात. अरे पण कधी हा विचार केलाय का तुम्ही? शाळेत शिकवितच असते ना, कॉलेजमध्ये तुम्हाला, का जर देशाला अन्नधान्य पुरवणारा शेतकरी नसेल तर 150 कोटी लोक पोट कुठून भरत्यान? बाहेरून मागवत्यान का खायला? परवडेल का देशाला? अख्ख्या देशाचा पोशिंदा आहे तुमचा बाप. तुम्हाला त्याचा अभिमान वाटला पाहिजे, लाज नाही. आम्ही आज जी फाटकी कापडं घालतोय ना, ती फाटकी कापडं घालतोय कारण तुम्हाला चांगली कपडा मिळावं म्हणून, तुमचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून त्याची ठिगळं आमच्या कापडाला पडल्यात. बाबा चुकलं आमचं, चुकलं आमचं. आम्हाला माफ करा. आम्ही असं नाही बोलायला. आम्ही भरलो होतो बाकीच्या आई वडिलांना बघून.
आमचं खरंच चुकलं, आम्हाला हे दिसलं नाही खरं तर. आम्हाला वाटलं बाकीचे आई बाप एवढे चांगले राहतात, मग आपला बाप का चांगला राहत नाही. पण आज कळलं त्या आई बापापेक्षा आपला बाप लय भारी. चूक तुमची नाहीये. आत्ताची पिढीत काय झाले माहितीये का, तुमच्यासारखी पोरं रस्त्यातून एखादा पोलीस चालला का तुम्ही त्याला राम राम घालता, सलाम ठोकता, पण ते त्या पोलिसाला नाही त्याच्या अंगावरच्या कापडाला ठोकता. आणि हीच आम्ही बोळी बाबडी माणसं आहे ना, त्या पोलिसाच्या वर्दी त्या आतमध्ये जो माणूस आहे का त्याला सलाम ठोकतो. हा फरक आहे तुमच्या ना आमच्या पिढीत. काय आहे, प्रगती झाली, शिकला तुम्ही, पण जरा मातीचं ज्ञान घ्या, मग कळन तुम्हाला बाप काय असतो. चुकलं बाबा. चुकलं बाबा आमचं. बाबा खूप चुकलो रे आपण. लय वाईट विचार केला आपण. आपल्या जन्मदात्या बापाबद्दल असा विचार करतोय, लय वाईट विचार. चुकीचा विचार केला आपण. वडील ते वडील असतात रे. वडिलाची जागा नाही कोण घेऊ शकत. इमारतीचा भाग कोसळला, अवघड झालेला काही. बाबा नमस्कार बाई साहेब. बाई साहेब. मग आता मॅडम झाला ना तुम्ही. अहो बाबा, अजून मी मॅडम झाली नाहीये, अजून व्हायचंय. आत्ताशी तर माझी ट्रेनिंग झाली की नाही. आपण ट्रेनिंग झाल्यावर का व्हायना, आता मॅडम होणार का नाही तुम्ही. पण मी तुमच्यासाठी मॅडम नाही, तुमच्यासाठी मी तुमची मुलगीच राहणार आहे. बरं बरं बाबा, कसं काय झालं ट्रेनिंग. छान झालं, खूप छान झालं माझं ट्रेनिंग. काय शिकवलेलं समजलं ना सगळं. हो, सगळं समजलं मला. चालते. काय ग, काय बघती. बाबा हे काय हो, मी 1 महिना घराच्या बाहेर पडले तर घर इतकं घाण. अगं चालायचं, आता घरात मी एकटा होतो, कोण रोज झाडून घेत बसणार आणि स्वच्छ ठेवणार त्याला. गडी माणसाचं असंच असतंय बघ. बरोबर आहे सगळं, पण बाबा कसं असतं, घर असं स्वच्छ निर्मळ असलं तर किती टापटीप दिसतं बरं आपलं घर, आणि किती सुंदर वाटतं राहायला सुद्धा. बरं, आता पुढच्या बारीने तू गेली ना, ते स्वच्छ ठेवतो, निर्मळ ठेवतो आणि टापटीप ठेवतो. नाही, तुम्ही नाही ठेवायचं ते. मी ना आपल्या घरासाठी ना एक नोकर ठेवत, ते सगळं टापटीप असं मस्त घर ठेवत. हा, आणि तुम्ही पण त्याची केअर करायची. आता ते काय असते, स्वच्छता ठेवायची. मला वाटलं केअर मीच काढायचं, मग नोकर कायला ठेवायचा. नाही बाबा, तुम्ही स्वच्छता ठेवायची. अगं पण स्वच्छ ठेवण्यासाठी पर नोकर ठेवायचं वय घरात. हो, मग आता तुम्हाला ह्या वयात काम होणार आहे का मला सांगा बरं. बरं बाबा, चालतंय चालतंय. मी असल्यावर मी करणारच आहे की. बरं चला आता फ्रेश व्हा. चला. बाबा टीव्ही बघताय काय. हा का ग पुरी. बरं चला ना, आपण ना गावात जाऊयात. उद्या कसं मला कामानिमित्त थोडं बाहेर जायचंय, तर मग आपण आता गावात जाऊयात, दर्शन घेऊयात, आणि थोडं मला काकांना पण भेटायचंय. काकांना पण आपण भेटून येऊयात. उद्या लगेच जायचं वय तुला. हो ना, मग कसं आज आपण जाऊन आलो, दर्शन वगैरे करून आलो, तर मी उद्या जायला मोकळीच ना. बरं चला निघू मग आपण. चला बाबा. काय कपडे बघा किती चुरगळलेत. अगं मग चालायचं, त्याला काय होतंय. आणि चुरगाळलं खराब झालं म्हणून काय, आता बाहेर जाताना खराब होणारच आहेत ना. अहो सगळं माहिती आहे मला, पण कसं अंगावरचे कपडे ना स्वच्छ असल्यावर किती चांगलं वाटतं बरं बाबा. कधी पण अंगावरचे कपडे एकदम स्वच्छ ठेवायचे. कुठे पण बाहेरून आल्यावर, बाहेर गेल्यावर सुद्धा स्वच्छ ठेवायचे. हा बर, आता एक काम करतो मी, जाऊन आलो ना मग कपडे एकदाच खराब झाले ना सगळे, मग स्वच्छ कपडे घालतो. चालन का. बरं चालते. चला. बाबा हा, तुम्ही ना तुमच्या बीपीच्या गोळ्या वगैरे सगळं टायमावर घेत जावा. आता मी नसते तर तुमची काळजी करायला कोण नाहीये इथं. आणि राहिलाच विषय कामाचा, तर मी कामासाठी इथं नोकर ठेवून जाईल. म्हणजे कसं तुम्ही पण आरामात राहताल, बरोबर का नाही. पोरी तुला खरं सांगू का, एक सांगा की बाबा. माणूस आपल्या गोष्टींची किती काळजी करतो ग. खूप काळजी करतो. म्हणजे घरासाठी आता तू म्हणती नोकर ठेवणार आहे, हा शरीराची काळजी घेण्यासाठी डॉक्टरकडे जात जा, गोळ्या खात जा, हा घर स्वच्छ ठेवण्यासाठी झाडून घ्या, सफाई करा, कपडे व्यवस्थित घाला. हो का
तर आपलं शरीर निर्मळ दिसण्यासाठी. बरोबर आहे. पण आज आतल्या मनाचा विचार केलाय का ग कुणी? म्हणजे काय पोरी, वाईट नको वाटून घेऊ बरं का. आता तू मोठी अधिकारी होणार आहे. हां तुझ्या हातात बरेच अधिकारी येणार आहेत. हां तुझा एक निर्णय कितीतरी जणांना दंड देऊ शकतो, किंवा एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतो, एखाद्याला धुळीला मिळू शकतो, किंवा चांगलं पुण्याचं काम बी करू शकतो. हो बरोबर आहे. मग कधी असा विचार केलाय का माणसाने की माझ्या कर्तव्यात कसूर झाली तर, माझ्या कामात मी चुकलो तर, माझे चारित्र्य, नीतिमूल्य, माझी कर्तव्य ह्याला डाग लागू नये ह्याच्यासाठी कधी प्रयत्न करतो का ग आपण? नाही, असं विचार तर नाहीच करत. म्हणजे बघ ना तू, आपण शरीराला घाण लागू नये म्हणून किती जपतो, पण एखादा मोठा अधिकारी तो बूट पॉलिश चांगलं वापरत असेल, कपडे चांगले वापरत असेल, त्याला अंगाला शेंट चांगलं लावत असेल, डोक्याला वासाचं तेल लावत असेल, हां पण हे शरीरासाठी. पण त्यांनी मनानं कधी विचार केलाय का ग? एखादा गरीब शेतकरी आला तर त्याच्याकडनं लाच घेऊ नये, त्याच्याकडनं 50-100 रुपयाची अपेक्षा करू नये. नाही, असा विचार तर कोणीच नाही करत ना बाबा. पोलीस खात्याच्या एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याने विचार केलाय का? किंवा समज कुठला असन कुठला अधिकारी, त्यांनी बी विचार केलं पाहिजे ना जरा, की आपण नुसतं शरीरावर नाही, आपल्या नीतिमूल्यांवर बी घाण लागून नाही दिली पाहिजे, आपली तत्व जपली पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे पुरी, का तू उद्या मोठी अधिकारी होशील, उद्या तहसीलदार बी होशील, काही होशील, ते झाल्यानंतर तुझी नीतिमूल्य जप. भले कपड्याला घाण लागू दे, पण तुझ्या तत्वांना आणि नीतिमूल्यांना घाण नाही लागली पाहिजे. एखादा गरीब शेतकरी तुझ्या कार्यालयात नाडला गेला नाही पाहिजे, त्याला कायम तुमची मदत वाटली पाहिजे, आणि त्यांना जाणीव झाली पाहिजे की सरकारी नोकर हे आपल्या सेवेसाठी असतात, आपल्याला लुटण्यासाठी नाही. बरोबर आहे बाबा तुमचं. मी मला पण जपेल आणि माझ्या चारित्र्याला पण जपेल, आणि सोबत तुम्हाला पण जपेल. चला, एवढं केलं म्हणजे झालं. हो. काजल, अय काजल, तिचा भाग असला तर नीट वागते ना. काय हो? हे असं शिकवलं तुझ्या बापाने, व्यवस्थित ठेवतात नाही. अहो मग नीट सांगा ना, का बाप काढायची गरज आहे का तुम्हाला? मग कळत नाही का ते? ठेवलं बस का? बाप लगेच काढ- माझ्या बापाचा उद्धार करता. बाप काढायची गरज नाही, मग डोक्याचा भाग पाहिजे ना. घरात राहावं कसं, वागावं कसं, लोकांशी कसं बोलावं, त्यांना काय लागतं काय नाही ते पाहावा. नाही नाही नाही, तुम्हाला ना किरकिर घालायची सवयच लागलेली. तुम्ही ठरवलेले आहे प्रत्येक वेळेस माझ्या बापाचा आणि माझ्या माहेरचा उद्धार करायचा. मला किरकिर घालायची सवय नाही लागली, ती तुझ्यामुळे झाले सगळं. माझं असं वागणं पहिले चांगलं होतं मी. हा माहिती ना. अहो तुम्ही हे विसरताय की मी तुमच्या वाईट काळात मी तुमच्यासाठी काय केले आणि काय नाही ते. उपकार नाही केले माझ्यावर, कर्तव्य होतं ते तुझं. हा मग तुमचं काय कर्तव्य हे तुम्ही नका विसरू. मला माहिती माझं ते, मला नको शहाणपणे शिकू तू, काय करायचं आणि काय नाही ते. अहो काय केलं हो तुम्ही? हा किती दिवस झाले घरामध्ये तुम्हाला किराणा आणायला सांगितलंय, आणला का कधी? मग किराणा तर काय, मग ते हाय ना ते थोडं थोडं ते वापर ना. बातक बरं काही सवय लागली का तुला? हा ते तुमचं, आता ते तुम्ही उपकार केला का आणलाय तर? उपकार नाही म्हणत त्याला, भेटताना गप गिळायचं आणि जास्त आवाज नाही चढवायचा नवऱ्यासमोर. हे बी शिकवलं ना की तुझ्या आई बापाने तुला. आलं ना, आलं माझ्या आई बापा. हे जर तुमच्या आई बापाबद्दल बोललं तर मला ना तुझ्याशी वादच घालायचं नाही. तुझ्याशी वाद घालून ना माझा अख्खा दिवस खराब नाही, झाला. माझंच आयुष्य बरबाद झालंय तुमच्या संग लग्न करून. अहो तुम्ही ना बायकांना ना पायाची धुळच समजताय. नाही नाही, माझा आयुष्य लय खुशालीत चालू आहे ना, लय आनंदात आहे मी. लय आनंद दररोज हसत खेळत जगतो ना. नाही नाही, माझ्याच वडिलांचं चुकलं, तुम्हाला चांगलं समजलं त्यांनी, पण तुम्ही त्यांचा उद्धार करता, सारखं सारखं त्यांची नावाची बदनामी नाही नाही चालू. बाई, माझं चुकलं. मी तुझ्या संग लग्न केलं आणि कुठं पायावर धोंडा पाडून घेतला काय माहिती. मग आधीच करायचं नव्हतं ना तुम्हाला एवढंच, आणि बायको सांभाळता येतं लग्नच कशाला केलं? तेव्हा अक्कल गेली ती माझी शेण खायला. मग नीट बोलायचं माझ्यासोबत. तुम्हाला संसार नसून करायचं ना तर सांगायचं, माझ्या बापाचा उद्धार नाही करायचं सारखं ए सारखं. जा, तुझ्या संग बोलायचे बाई नाही मला. जा पण. आणि मला पण नाही बोलायचं तुमच्या संग. तुझं तोंड बी बघायची इच्छा नाही माई. किरकिर घालायला सवय लागली कुठं नाही. अहो तुम्हाला न्यायचंच नव्हतं ना, काय घ्यायचं नव्हतं तर कशाला घेऊन गेले मग मला? काय घ्यायचं ना, तुला काय बोलायची गरज होती तिथं? 400 पैशाची तर ऐपत नाही. पैसे नाही म्हणजे माझ्याकडे पैसे नाही, मोकार नेलं तर मी तुला नुसता किरकिर घालायचं. काय चाललंय अक्षरराव? हा, काय नाही, आमचं रोजच काय चालणार आहे. रोजच आहे, पण त्याला काय मर्यादा फिर्यादा आहे का नाही? अहो गावात पण बघत होतो मी, गावात तुम्ही दुकानात खुशाल एकमेकांसमोर लोकांसमोर भांडताय. अहो सदभाऊ तुम्हाला नाही माहिती, हा नाही, माणूस आहे ना माणसांमध्ये अपमानकारी सवयच लागलेली आहे. मला चेड लागले ना, मला चेड लागले. आता काय ती शहाणी मी येड आहे. नाही नाही, मीच येडी, तुम्ही लय शहाणे. हा. अरे बास आता तरी, किती भांडणार तुम्ही? हा, अहो तुमचं ठीक आहे, शेजाऱ्यांकडनं मला फोन येतात, यांचं बघा काय चाललंय घरात, एवढी भांडणे आहेत, आमच्या मुलांवर वाईट परिणाम. अहो, त्यांच्या मुलांचं जाऊ द्या, तुमच्या मुलांचं काय होईल पुढं?
आई वडिलांची अशी भांडणं असल्यावर थोडा विचार करा ना. अहो कारण तरी काय, हा असा वागतोय आणि तो तसा बोलतोय. आणि बोलण्याचंच झालं ना, बोलू दे ना त्याला उर्मट सारखा. अहो तो नाही, मी सुद्धा चुकलो होतो. मी होतो ना तुमच्या वयाचा, तरुण होतो, नवीन लग्न झालं, मला सुद्धा शिव्या द्यायची सवय होती. पण एक दिवशी शिवी दिलेली मी आहे ना, माझ्या मुलांनी दिली. तेव्हा मला प्रकाश पडला डोक्यात, आपण जे करतो तीच मुलं शिकतात. तुम्ही जर असं वागले ना, उद्या तुमची मुलं तेच करणार आहे. त्यामुळे कोणासाठी नाही, स्वतःसाठी तरी. नाही, जरा चुकीचंच वागणं चालू आहे आमचं सध्या. मग सुधरा ना. काय वय निघून गेलंय तुमचं, का सगळं संपलंय? नाही तसं काही नाही. तोंडाला तोंड द्यायची सवय झाली. घरात मोठा माणूस समजावणार नाही, त्याच्यामुळं आम्हाला आमच्या चुकाच कळना झाल्यात. चुका वगैरे सगळे ठीक आहे, चुकतोच माणूस. पण चुकीचा राग कधी येतो माहिती आहे का माणसाला? आपली चूक दाखवून दिली एखाद्याने की आपला अहंकार दुखावला जातो आणि मग राग येतो. आणि दुसरी गोष्ट, समोरच्याची सांगण्याची पद्धत चुकीची. तुम्ही डायरेक्ट उलट पालट बोलले, एकमेकांना धावून बोलले. चुकली तरी प्रेमाने माणसं समजून सांगा ना तुम्ही. ते करा फक्त. बाकी काय, तुम्हाला जे करायचे त्याला तुम्ही मोकळच आहे. पण फक्त थोडा पुढचा पण विचार करत जा. बरोबर आहे तुमचं. माणसं सोबत येतं वर कदर करा एकमेकांची. अहो माणसाला जी वस्तू नाही ना त्याच्याकडे बघायचं असतं. ज्याला हातपाय नसतात त्याला त्याची किंमत कळती. ज्याला डोळे नसतात, कान नसतात, त्याला त्याची किंमत कळती. अहो तुम्ही आज एकत्र आहेत, हीच खूप मोठी गोष्ट आहे. ज्याला नवरा नाही, बायको नाही, कुटुंब नाही, अशा माणसांकडे बघा. मग तुम्हाला माणसाची किंमत कळेल, एकमेकांची किंमत कळेल. सुधरा. ऐक ना, जरा मी चुकीचंच वागलो तुझ्या संग. हो नाही, माझं चुकलं. मला कळायला पाहिजे होतं. प्रत्येक वेळेस तुमच्या तोंडाला तोंड देत राहिले आणि तुम्हाला उलटं बोलत राहिले. नाही, पण मी बी तुला चुकीचं ठरवत होतो, माझी चूक असताना बी. तसं नाही हो. बाहेर आपण वाद घालत गेलो, लोक नावं ठेवत गेले आणि आपल्याला त्या गोष्टीचं भानच नाही राहिलं. आपण आपल्याच दुनियेत रमून गेलो. आपल्याला कळणं सुद्धा लोक आपल्याबद्दल काय बोलतात ते. मला आता स्वतःची लाज वाटायला लागली. स्वतःची काय ना, मला बी माझी लाज वाटायला लागली. हो तसं नाही, म्हणजे दोघांचा सुखी संसार चालायचा तर आपण नुसतं भांडणं, नुसतं किरकिर. आपण कधी संसाराचा विचारच नाही केला, आपल्या सुखाचा विचार नाही केला. आपण एकमेकांच्या चुका दाखवून फक्त स्वतःचं म्हणणं पटवत राहिलो. बरं, मी काय म्हणतो, ऐक ना, काही चुकलं असेल तर मला माफ कर. ओ असं नका बोलू, मीच तुमची माफी मागायला पाहिजे. नवऱ्याला उलट बोलणारी मी पहिली बाई असेल अशी की ती प्रत्येक वेळेस नवऱ्याचा अपमान करते. तसं नाही, अरे रड नको. आजपासून ना आपण आपले जे मतभेद येते ना सगळे मिटून टाकू. खरं सांगताय? हां, आणि पुन्हा नव्याने संसाराला सुरुवात करू. तुम्ही खरंच बोलताय ना? खरंच.